नमस्कार. विलासपूर गोळीबारच्या माझ्या सर्व नागरिकांना एक सूचना आहे. पाण्याच्या बाबतीत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पाऊस पडत नाही. पाणी धरणात कमी होत आहे. यासाठी श्रीमंत छत्रपती आपले महाराज शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना स्वतः पाण्याचा आढावा घेतात. पण आपल्या भागात पाणी कमी येते. त्याला कारण असं आहे, लाईट गेल्यानंतर टाक्या भरत नाहीत. टाक्या भरल्यानंतर लोकांना पाणी कमी येते. जॅकवेलमध्ये जसं नदीला पाणी कमी लागायला लागलंय, तरी अधिकाऱ्यांना विचारून अधिकाऱ्यांना सांगितलंय नवीन जॅकवेल एक पाण्याचा जिथं स्रो आहे तिथं नवीन जॅकवेल टाकलाय, तो लवकरच सुरू होईल. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना महाराज साहेबांचा पूर्ण सातारा शहरासाठी, सातारा जिल्ह्यासाठी जिथं जिथं पाण्याची अडचण आहे तिथं महाराज साहेबांचं स्वतःचं लक्ष आहे. पण मला खास करून विलासपूर गोळीबारच्या बाबतीत सांगायचं आहे, लोकांना कळकळीची आणि एक विनंती आहे, आपण थोडंसं पाणी सगळ्यांना जपून वापरावं. मला माहिती आहे पाण्याचा विषय पहिलं 500 घरं होती, 500 घराची 1000 घरं झाली. टाक्या तेच आहेत, पाण्याचा स्टोरेज तेच आहे. पण नवीन 36 कोटी रुपयाची स्कीम बाबा महाराजांनी मंजूर केलेली आहे, ती आता संपत आली आहे. जवळजवळ अंतिम टप्प्यात ते काम आहे. तर नागरिकांना थोडंसं पाणी जपून वापरावं आणि न घाबरता पाणी थोडंसं जपून वापरल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच पाणी पुरेल. मला माहिती आहे पाणी फोर्सनं येत नाही. पाणी का फोर्सनं येत नाही? टाक्या भरत नसल्यामुळं अडचणी खूप व्हायला लागल्यात. पण जिथं जिथं पाणी लागल तिथं मी टँकर देतोय, नगरपालिकेचा टँकर देतोय. मी स्वतःच्या खर्चाने मी परत टँकर चालू आहे. आज 2-4 वर्ष झाली टँकर चालू आहे. हे सगळं करताना शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून करतोय. हे सगळं विलासपूर गोळीबारच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण माझी कळकळीची काय विनंती आहे, पाणी जपून वापरा. पाणी सगळ्यांना व्यवस्थित मिळेल. पाणी कपात नाही व्हायला पाहिजे. हाय ते पाणी व्यवस्थित वापरल्यानंतर आपल्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळेल. हेच मी लक्ष घालून, मी तुमचा एक कार्यकर्ता, समाजसेवक, तुम्ही निवडून दिलेला नगरसेवक म्हणून माझं कर्तव्य आहे आपल्या विलासपूर गोळीबारच्या लोकांना पाणी योग्य वेळेत व्यवस्थित यायला पाहिजे, ही माझी काळजी घ्यायची जबाबदारी आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, पाणी ज्या दिवशी येणार नाही, ज्या दिवशी पाणी येईल, जिथं अडचण आहे तिथं माझ्याशी संपर्क करावा, ऑफिसशी संपर्क करावा. ज्याला टँकर पाहिजे त्याला मी सगळ्यांना टँकर देतोय. पण पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, पाणी जपून वापरावा. आणि पावसाळा उशिरा येणार आहे. पावसाळा ह्या वर्षी उशीर आहे, त्यामुळे नदीत पाणी नाही, धरणात पाणी नाही. तर आपण सगळ्यांना पाणी जपून वापरावे, अशी माझी विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती.